विश्वजित कदम यांचा सांगलीतील आमराईमध्ये मॉर्निंग वॉक दरम्यान नागरिकांशी संवाद. काँग्रेस, शरद पवार, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं केलं आवाहन. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी सांगली शहरातील आमराईमध्ये जात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आमराईमधील समस्या यासह सांगली शहर आणि प्रभागातील येणाऱ्या समस्यांचा पाढा नागरिकांनी आमदार कदम यांच्यासमोर वाचलाय. गेल्या काही वर्षांपासून निवडणुका न झाल्याने प्रशासन काळात आमराईकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं नागरिकांनी म्हटलेलं आहे. यावेळी विविध विषयांवर नागरिकांसोबत आमदार कदम यांनी संवाद साधलाय. गेल्या आठवड्यापासून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने कदम यांनी सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात आज सकाळी सांगली शहरातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध असणारं लोकांचं आवडतं ठिकाण म्हणजे आमराई क्लबमधलं जे काही हा वॉकिंग ट्रॅक आहे, जे गार्डन आहे, तिथे सांगली शहरातले अनेक नागरिक सकाळचे ह्या ठिकाणी स्वतःच्या व्यायामासाठी इथे येत असतात मोठ्या संख्येने. आणि इथे आज नागरिकांशी संवाद सकाळचा हा केल्यानंतर खूप काही गोष्टी लक्षात आल्या की सांगली शहरामध्ये आमराईसारखे जे गार्डन्स आहेत, वॉकिंग ट्रॅक्स आहेत, तिथे खूप काही करण्यासारखं आहे. आणि गेल्या काही वर्षांपासून दुर्दैवाने आमराईच्या ह्या गार्डनमध्ये विकास होऊ शकला नाही. इथे वॉकिंग ट्रॅक आहे, लाईटच्या समस्या नागरिकांनी मांडलेल्या आहेत. आणि खरं तर आज त्या सगळ्या लोकांच्या भावना ऐकल्यानंतर आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे की महाविकास आघाडीचे आमचे हे नगरसेवक निवडून आल्यानंतर जी पहिली आमसभा होईल, जी पहिली बैठक होईल, त्या बैठकीमध्ये प्रभाग 10 मध्ये जिथे आमराई क्लब येतो, त्या आमराई क्लबचं एक गार्डन येतं, त्या गार्डनच्या सगळ्या नागरिकांच्या सकाळी इथे व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सगळ्या समस्या मांडल्या जातील. आणि आमचे नगरसेवक इथं लाईटची व्यवस्था असो किंवा उत्तम नव्याने करणारा वॉकिंग ट्रॅक असो, या दोन्ही गोष्टी बाबतीत जातीने लक्ष घालून लवकरात लवकर हे वॉकिंग ट्रॅक आणि लाईटची समस्या सोडवतील. प्रचार सभा, पदयात्रा घेत संवाद साधला आहे.